भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 77वा वर्धापन दिन 15 ऑगस्ट रोजी उत्साहात साजरा होणार आहे। या वर्षीही हर घर तिरंगा मोहीम 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येत आहे। ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरावर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तीने करावी असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी केले आहे। यालाच अनुसरून धारणी वरिष्ठ प्रशासनाकडून तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल, तहसीलदार प्रदीप शेवाळे, गटविकास अधिकाऱ्यांसह इतर अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांनी तिरंगा बाईक रॅलीमध्ये आपला सहभाग नोंदवून शासनाच्या वतीने संपूर्ण भारत देशामध्ये राबविण्यात येणाऱ्या घरोघरी तिरंगा अभियानाबाबत जनजागृती करण्यात आली। घरोघरी तिरंगा मोहीम 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रम उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे। तसेच घरोघरी तिरंगा अभियानाअंतर्गत प्रत्येक घरावर 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार आहे। नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवावा आणि राष्ट्रध्वजासोबतचा सेल्फी काढून हरघरतिरंगा.com या संकेतस्थळावर अपलोड करावा। तसेच मोहीम कालावधीत अमरावती जिल्हा प्रशासनाकडून तिरंगा रॅली, तिरंगा यात्रा, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा कॉन्सर्ट, तिरंगा कॅनव्हास, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फी, तिरंगा ट्रिब्यूट असे विविध उपक्रम राबविले जाणार आहे। धारणी शहरातील तहसील कार्यालयापासून बाईक तिरंगा रॅलीची सुरुवात करण्यात आली होती। ही रॅली शहरातील मुख्य मार्गावरून काढण्यात आली। रॅली दरम्यान घरोघरी तिरंगा लावा, वंदे मातरम, भारत माता की जय यासह विविध देशभक्तीवर आधारित घोषणा व गीतांनी वातावरण देशभक्तिमय झाले होते। रॅलीमध्ये आमदार राजकुमार पटेल, तहसीलदार प्रदीप शेवाळे, पोलीस निरीक्षक अशोक जाधव, PSI सतीश झालटे, अधिकारी बाळासाहेब रायबोले, गट शिक्षणाधिकारी मंदोदरी वाकडे, धारणी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी राजेश माळी, धारणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रोहित पटेल, संत श्री गाडगे महाराज मिशन मुंबईचे खजिनदार ज्ञानदेव महाकाळ पाटील, जिल्हा परिषद शिक्षक शैलेश चौकसेसह शेकडो अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकारी तसेच प्रतिष्ठित नागरिक मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या संख्येत रॅलीमध्ये सहभागी झाले होते। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, जुगल किशोर जयस्वाल सह शकील अहमद, विदर्भ न्यूज, धारणी।